Hello students, in last period we had seen the van der Waals equation of state. Now we had seen the van der Waals equation of state was, or it is, P plus n square A upon V square into V minus NB is equal to nRT. That is the van der Waals equation of state. Now let us see the critical phenomenon in the liquid. आता आपल्याला बघायचे लिक्विड्स मध्ये असलेली क्रिटिकल फिनॉमिना. क्रिटिकल फिनॉमिना बघताना आपण आधी बघू आपण काय असतं, जसं गॅसियस मॉलिक्युल्स असतात. इफ द गॅसियस मॉलिक्युल्स आर देअर दे आर ऑलवेज इन रँडम मोशन. अँड इन गॅसियस मॉलिक्यूल the kinetic energy of the gas molecule, average kinetic energy of gas molecule is directly proportional to the absolute temperature. ते टेम्परेचरवर डिपेंडंट असते. मग गॅस जो आहे त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स दोन ॲटममध्ये जास्त असतं. पण जसं आपण काय करू, ते गॅस जसे कूल करू, आपण त्यांचं टेम्परेचर जसं डिक्रीज करू, तर काय होईल, त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी त्याची कमी होत जाईल. कारण कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर जसं कमी करू तसं कायनेटिक एनर्जी जी गॅस मॉलिक्युलची ती काय होत जाईल, कमी होत जाईल. आणि त्यामुळे हे गॅस मॉलिक्युल कम क्लोजर टू इच अदर. ते काय होतील, जवळ येतात कंटिन्युअसली. आपण जसं लोअरिंग ऑफ टेम्परेचर कंटिन्युअस करू तसं काय होतील, त्या मॉलिक्युल्समध्ये सफिशियंट एनर्जी असणार नाही. त्यामध्ये ओव्हरकम दॅट फोर्स, आणि त्याच्यानंतर काय होईल, त्यामुळे दे आर गेट कन्वर्टेड इन टू द लिक्विड. त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, लिक्विडमध्ये केलं जातं. दॅट इज बाय लोअरिंग द टेम्परेचर ऑफ द गॅस वी आर एबल टू कन्वर्ट द गॅस मॉलिक्युल्स इन टू द लिक्विड, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ लिक्विफिकेशन. And that liquefaction कशामुळे झालं, this liquefaction of gases is due to the decrease in the temperature. And in the same effect, in the same manner, when we increase the pressure of the gas molecule come closer to each other as we increase the pressure. जसं आपण प्रेशर गॅस मॉलिक्युल्सवर वाढवू तसं त्यांचं काय होईल, ते कम क्लोजर टू इच अदर अँड दे आर गेट कन्वर्टेड इन टू द liquid. That means gases are get liquefied. That means by increasing pressure and by decreasing temperature we are able to liquefy the gases. आपण गॅसेसचं काय करू शकतो, लिक्विफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे आता कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे, तर कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे त्याच्यामध्ये लिक्विफिकेशन त्याचं आपल्याला करता येतं गॅसचं. आणि ते जर आपण केलं, सल्फर डायऑक्साईड गॅसचं आपण एक्झाम्पल घेतलं, -8 डिग्री सेल्सिअसला आणि अंडर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण जर त्याला ठेवलं तर त्यावेळेला इट इज गेट लिक्विफाईड. तो काय होतं, लिक्विफाईड. पण त्याचं जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर 3.4 असेल, द सेम लिक्विफिकेशन ॲट हायर टेम्परेचर, ते लिक्विफिकेशन कुठे वेळेला तर लिक्विफाईड ॲट द 20 डिग्री सेल्सिअस. तो 20 डिग्रीला काय केलं जाईल, कारण प्रेशर वाढवला तर टेम्परेचर त्याचं, आपण प्रेशर वाढवला तर लिक्विफिकेशन होतं. टेम्परेचर जरी वाढलेलं असलं तरी त्याचं प्रेशर वाढल्यामुळे दे आर गेट लिक्विफाईड. म्हणजेच प्रेशर प्रेशर इन्क्रीज करून किंवा टेम्परेचर डिक्रीज करून आपण काय करू शकतो, गॅसेस आर गेट लिक्विफाईड, गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये करू शकतो. आता क्रिटिकल कॉन्स्टंट कोणकोणते आहेत, आपल्याला 3 प्रकारचे क्रिटिकल कॉन्स्टंट आहेत. एक क्रिटिकल कॉन्स्टंट जे आहेत त्याला काय म्हणतात, देअर आर 3 क्रिटिकल्स, TC, PC आणि VC. क्रिटिकल टेम्परेचर TC, क्रिटिकल प्रेशर PC and क्रिटिकल वॉल्यूम VC. दीज आर द 3 क्रिटिकल कॉन्स्टंट. हे 3 क्रिटिकल कॉन्स्टंट आहेत. हे क्रिटिकल कॉन्स्टंट जे आहेत, क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय की हे क्रिटिकल टेम्परेचर इज द टेम्परेचर अबोव विच गॅस कॅन नॉट बी गेट लिक्विफाईड. क्रिटिकल टेम्परेचरच्या वरती जर आपण गॅस लिक्विडमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला तर तो होणार नाही. त्या क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली टेम्परेचर असेल, लोअर टेम्परेचर असेल तरच त्याला काय करता येतं, लिक्विफाय करता येतं. म्हणजेच त्या टेम्परेचरला काय म्हणतो आपण, मग त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणतो. द टेम्परेचर अबोव विच गॅस कॅनॉट बी लिक्विफाईड हावेवर हाय प्रेशर, किती प्रेशर हाय असला तरी त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर ऑफ गॅस. आणि हे क्रिटिकल टेम्परेचर जे आहे हे CO2 गॅसचं क्रिटिकल टेम्परेचर काय, 31.1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 31.1 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तापमान आपण वाढवलं CO2 गॅससाठी, कितीही प्रेशर आपण वाढवला तरी त्याचं
लिक्विडमध्ये रूपांतर होणार नाही. म्हणजे 31.1 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर असेल तरच त्याचं काय होऊ शकतं, लिक्विडमध्ये रूपांतर होऊ शकतं. सो द 31.1 डिग्री सेल्सिअस इज द क्रिटिकल टेम्परेचर ऑफ CO2 गॅस. CO2चं काय टेम्परेचर झालं मध्ये, क्रिटिकल टेम्परेचर झालं. क्रिटिकल प्रेशरचं सेम आहे. मग द प्रेशर रिक्वायर्ड टू कॉज द लिक्विफिकेशन ऑफ गॅस ॲट क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल प्रेशर. म्हणजेच गॅसचं लिक्विडमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याच्या क्रिटिकल टेम्परेचरला जो प्रेशर लागतो त्याला क्रिटिकल प्रेशर असं म्हणतात. आणि तिसरं आहे क्रिटिकल व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 मोल ऑफ गॅस ॲट ए क्रिटिकल टेम्परेचर अँड क्रिटिकल प्रेशर इज नोन ॲज अ क्रिटिकल व्हॉल्यूम दॅट इज डिनोटेड बाय द VC. तो आपण कशाने दाखवतो, VCने क्रिटिकल व्हॉल्यूम. म्हणजेच एखाद्या गॅसच्या क्रिटिकल टेम्परेचरला आणि क्रिटिकल प्रेशरला त्या गॅसने 1 मोल ऑफ गॅसने जेवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं असेल दॅट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज ए क्रिटिकल व्हॉल्यूम. त्याला आपण VCने दाखवतो. सो 3 क्रिटिकल कॉन्स्टंट झाले, PC, VC अँड TC. हे 3 प्रकारचे क्रिटिकल कॉन्स्टंट आहेत. आता आपण बघू लिक्विड्समध्ये क्रिटिकल फिनॉमिनॉन काय असते. व्हॉट इज द क्रिटिकल फिनॉमिनॉन इन लिक्विड. आता आपण काय करू, एक कंटेनर घेऊ आणि त्या कंटेनरमध्ये आपण काय केलेलं आहे, वी सील्ड लिक्विड. इथं आपण काय केलं, लिक्विड सील केलेलं आहे. इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे, म्हणजे त्याच्यातनं टेम्परेचर बाहेर पडणार नाही, एनर्जी बाहेर पडणार नाही, एनर्जी बाहेरून घेतली जाणार नाही. आता असं जे इव्हॅक्युएटेड ट्यूब जे आहे त्याच्यामध्ये आपण जर ठेवलं लिक्विड आणि आपण काय केलं, त्याला इव्हॅपोरेट करायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला टेम्परेचर दिलं. ज्या वेळेला आपण टेम्परेचर देऊ, आता बघा इथं आपण कंटेनर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये इव्हॅक्युएटेड आहे, लिक्विड आपण घेतलेलं आहे, एवढं आपण त्याला टेम्परेचर दिलं तर काय होईल, द लिक्विड इज कन्वर्टेड इंटू द व्हेपर. लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होईल, वेपरमध्ये होईल. अशा प्रकारे वेपरमध्ये रूपांतर होईल. आणि नंतर काय होईल, जसं जसं त्याचं प्रेशर वाढत जाईल, व्हेपर वाढत जातील, तर एका विशिष्ट टेम्परेचरला ते काय करतील, इक्विलिब्रियम होईल. म्हणजे लिक्विड इज कन्वर्टेड इंटू द व्हेपर अँड व्हेपर इज गेट कन्वर्टेड इंटू द लिक्विड. हे कंटिन्युअस चालू राहील. आणि काय करतील, हे जे काही व्हेपर मॉलिक्युल्स असतील ते एक्झर्ट प्रेशर ऑन दिस लिक्विड. ते काय करतील, लिक्विडवर प्रेशर एक्झर्ट करतील ॲट इक्विलिब्रियम. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड. द वेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढवू तसं त्याचं वेपर प्रेशर काय होत जाईल, त्या लिक्विडवर वाढत वाढत जाईल. आता आपण जर कंटिन्युअस केलं टेम्परेचर वाढवायला, आता एका विशिष्ट टेम्परेचरला, आता ही लाईन आहे, खाली लिक्विड आहे वरती वेपर आहे, आपण ही लाईन ऑफ डिमार्केशन ज्याला म्हणतो आपल्याला असते. पण जसं जसं आपण टेम्परेचर वाढवू तसं तसं ॲट विशिष्ट टेम्परेचरला ही जी काही डिमार्केशन लाईन होती दोघांमधली, एक लिक्विडमधली आणि गॅसमधली, ती डिसॲपियर होईल. म्हणजे आपल्याला कोणता गॅस आहे आणि कोणता लिक्विड आहे, जो मिनिस्कस आहे 2 फेजेसमधला, तो आपल्याला दिसणार नाही, डिसॲपियर होईल. त्यावेळेला दॅट सिच्युएशन इज अ क्रिटिकल सिच्युएशन ऑफ द लिक्विड. त्या लिक्विडची ती काय असते, दॅट इज द क्रिटिकल सिच्युएशन. आणि त्यावेळेला जे टेम्परेचर असेल गॅसचं, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल टेम्परेचर. जो प्रेशर असेल क्रिएट झालेला त्याला म्हणतात क्रिटिकल प्रेशर. आणि जेवढं काही व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं असेल त्या लिक्विडने किंवा गॅसने त्याला क्रिटिकल व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. आणि जर आपण पाणी जर घेतलं तर पाण्याचं 374 डिग्री सेल्सिअस इज द क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे पाणी जर घेतलं इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये आणि त्याला 374 डिग्री सेल्सिअसला जेव्हा इव्हॅपोरेट करू त्यावेळेला दोघांमधली रिमार्केशन लाईन नष्ट होईल. म्हणजेच गॅसचं रूपांतर लिक्विड आणि गॅसमधला फरक आपण पाहू शकणार नाही. दॅट सिच्युएशन ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज ए क्रिटिकल सिच्युएशन अँड द टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल टेम्परेचर. ही त्या लिक्विड्समध्ये ही असते क्रिटिकल फिनॉमिनॉन. याच्यामध्ये आपण त्या वेळेला जे व्हॉल्यूम असेल त्याला क्रिटिकल व्हॉल्यूम म्हणू, जे टेम्परेचर असेल त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणू, आणि जे प्रेशर असेल त्याला क्रिटिकल प्रेशर असं म्हणू. मग आपण काय कन्क्लूड करू शकतो, नो लिक्विड कॅन एक्झिस्ट
no liquid can exist in liquid state such that at a temperature above the critical temperature under any applied pressure. क्रिटिकल टेम्परेचरच्या वरती कुठलाही गॅस लिक्विडमध्ये रूपांतरित राहू शकत नाही, कितीही प्रेशर हायर असला तरी. याला म्हणतात क्रिटिकल फिनॉमिनॉन इन लिक्विड्समध्ये अशी क्रिटिकल फिनॉमिनॉन आपल्याला मिळते. आता हे जे काही गॅसेस आहेत, दीज गॅसेस आर गेट कन्व्हर्टेड इन टू द लिक्विड्स. त्यांचं रूपांतर कशामध्ये करता येतं? लिक्विडमध्ये करता येतं. त्याच्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्स वापरल्या जातात लिक्विफिकेशनसाठी. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं क्रिटिकल फिनॉमिनन आपल्याला स्टडी करायचं आणि दॅट इज गेट स्टडीड बाय द अँड्र्यूज एक्सपेरिमेंट. ती आपल्याला कशामध्ये स्टडी करता येतं? अँड्र्यूज एक्सपेरिमेंट आणि आयसोथर्म्स ऑफ CO2. अँड्र्यूजने कार्बन डायऑक्साईड गॅसबरोबर काही एक्सपेरिमेंट केले, PVT रिलेशन त्याने मांडण्याचा प्रयत्न केला गॅसेसमधलं आणि त्याच्यावरून त्याने जे काय आहे CO2चे आयसोथर्म्स काढले आणि त्याच्यावरून काही प्रिडिक्शन केले लिक्विफिकेशनच्या गॅसच्या संदर्भात. तो आपल्याला बघू आपण अँड्र्यूज एक्सपेरिमेंट. हा अँड्र्यूज एक्सपेरिमेंट काय आहे? हा आपल्याला रिलेशन देतं प्रेशर, व्हॉल्यूम अँड द टेम्परेचर. या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने काय केलं? सबस्टन्स ऑफ गॅस अँड लिक्विड स्टेट वेअर ऑब्टेन बाय द अँड्र्यूज रिलेशन त्याने मांडलं, प्रेशर आणि लिक्विडचं PVT रिलेशन. त्याने काय केलं? ही यूज्ड 2 सिमिलर ग्रॅज्युएटेड कॅपिलरीज. 2 कॅपिलरीज त्याने वापरल्या, कॅपिलरी A आणि कॅपिलरी B. त्यांच्यावरती मार्किंग केलेले आहेत बघा, ॲज शोन इन द फिगर. आउट ऑफ दीज वन कंटेनिंग कार्बन डायऑक्साईड अँड वन कंटेनिंग एअर. कार्बन डायऑक्साईड ज्याच्यामध्ये बोथ ऑफ दीज ट्यूब्स आर क्लोज्ड बाय द ड्रॉप ऑफ मर्क्युरी याच्यामध्ये टाकला आहे आणि त्या क्लोज केलेल्या आहेत. इथं वरती एअर आहे आणि इथं आहे CO2 भरलेला आहे. याच्यामधली जी काही ट्यूब आहे A अँड B आर जॉईंट बाय द C. या दोन ट्यूब ज्या आहेत या Cने आपण इथं जॉईंट केलेल्या आहेत डायग्रॅममध्ये आणि A अँड B आर जॉईंट टू C. दॅट B ॲक्ट्स ॲज, हा जो B आहे हा मोनोमीटर म्हणून आपल्याला ॲक्ट होतो. इट ॲक्ट्स ॲज अ मोनोमीटर. दिस ग्लास ट्यूब, या ज्या ग्लास ट्यूब आहेत या वॉटरमध्ये ठेवलेल्या आहेत. हे कंटेनरमध्ये वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये हे डीप केलेले आहेत आणि यांच्यामध्ये जर प्रेशर जो आहे अप्पर पार्ट जो आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. याला जो आहे हिटिंग बाथ जो आहे, हिटिंग बाथला हा पार्ट तो ठेवला जातो आणि प्रेशर जो आहे त्या स्क्रूच्या साहाय्याने काय केला जातो? इट इज गेट चेंज. प्रेशर जो आहे तो आणि आता तो वॉल्यूम त्याने काय केलं? मग हा गॅस हीट केला आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला व्हॉल्यूम त्याने कॅल्क्युलेट केलं, टेम्परेचर अँड प्रेशरला. व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲट व्हेरियस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट डिफरंट प्रेशर. व्हेरियस कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि डिफरंट प्रेशरला त्याने काय केलं? व्हॉल्यूम जो आहे कार्बन डायऑक्साईडचा तो कॅल्क्युलेट केला वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि वेगवेगळ्या प्रेशरला आणि त्याच्यातनं ग्राफ काढला. प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर त्यांनी काय केलं? ग्राफ काढला आणि त्या ग्राफवरून मग त्याने आपल्याला PVT रिलेशन जे आहे लिक्विड आणि गॅसमधलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरून जे काही त्याने आयसोथर्म्स ग्राफ काढला त्या ग्राफ्सला म्हणतो अँड्र्यूज आयसोथर्म्स ऑफ CO2. अँड्र्यूज आयसोथर्म ज्या आहेत CO2 गॅसच्या त्या आपल्याला काय देतात? प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिलेशनशिप. ते आपल्याला CO2 गॅससाठी त्याने काढलं आणि त्या ज्या आयसोथर्म्स आहेत मग अशा प्रकारे त्याने व्हेरियस कॉन्स्टंट टेम्परेचरला अशा प्रकारे त्याला आयसोथर्म मिळाल्या. वेगवेगळ्या प्रेशर अगेन्स्ट व्हॉल्यूम त्याने तो ग्राफ काढला ॲट व्हेरियस कॉन्स्टंट टेम्परेचरला, वेगवेगळ्या कॉन्स्टंट टेम्परेचरला. तर याच्यामध्ये जे काय आपल्याला या ग्राफमध्ये मग आपल्याला एक वेगवेगळ्या आयसोथर्म्स ज्या मिळाल्या. पहिली आयसोथर्म जे आहे 13.1 डिग्री सेल्सिअसला, 13.1 डिग्रीला आपल्याला आयसोथर्म मिळाले. या आयसोथर्म काय मिळाले आपल्याला? तर जसजसं आपण प्रेशर वाढवतोय बघा, आयसोथर्म आहे हा पॉईंट आहे इथे एक, या पॉईंटपासून आपण त्याला समजा A पॉईंट जरी म्हटला, A पॉईंटपासून तर B पॉईंटपर्यंत जसजसं प्रेशर वाढू तर तसं गॅसचं व्हॉल्यूम कमी कमी होत जातं. कारण काय गॅस हे कॉम्प्रेसेबल होतात आणि व्हॉल्यूम कमी का होत जातं? तर पॉईंट Bला आलं तर आपण प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट राहतो त्या टेम्परेचरला
आणि व्हॉल्यूम मात्र खूपच कमी व्हायला लागतं सी पर्यंत. बी टू सी व्हॉल्यूम कमी होतं. व्हॉल्यूम का कमी होतं याचाच अर्थ काय, पॉईंट बीला लिक्विडमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. इथं गॅस आहे, ए टू बी गॅस आहे आणि बी पॉईंटला लिक्विडमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते 13.1 डिग्रीला. आणि लिक्विड गॅस जास्त कॉम्प्रेशेबल आहे. लिक्विड हे काय असतात, गॅसमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते आणि गॅसेस आर मोर कॉम्प्रेसेबल. गॅस काय असतात, मोर कॉम्प्रेसेबल असतात आणि पॉईंट सी पर्यंत मग तो जास्त आपल्याला व्हॉल्यूम जो आहे याच्यामध्ये प्रेशर डिक्रीजेस टू कर्व ए टू बी आणि ॲट बी लिक्विफिकेशन ऑफ गॅस स्टार्ट. बीला काय होतं, लिक्विफिकेशन होतं आणि व्हॉल्यूम डिक्रीजेस रॅपिडली. त्यामुळे काय होतं, व्हॉल्यूम कमी होतं कारण गॅसचा व्हॉल्यूम जास्त असतो, लिक्विडचा व्हॉल्यूम कमी असतं कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. त्यामुळे बी टू सी लिक्विफिकेशन आहे म्हणजे लिक्विडचं रूपांतर आहे. आणि बी टू सी जे आहे गॅस आणि लिक्विड दोघी फेजेस आपल्याला असतात, पण लिक्विडमध्ये रूपांतर झाल्यामुळे व्हॉल्यूम वाढतो आणि पूर्ण लिक्विडमध्ये पॉईंट सीला रूपांतर झाल्यामुळे मग फारसा व्हॉल्यूममध्ये चेंज होत नाही कारण लिक्विड एक लेस कॉम्प्रेसेबल असतात. त्यामुळे मग आपल्याला बी टू डी असं वरती जर गेलं किती प्रेशर वाढवा आपल्याला व्हॉल्यूम फारसा बदलत नाही. पुढची जी आयसोथर्म आहे आपल्याला 21.5 डिग्रीला ई टू एफ व्हॉल्यूम प्रेशर वाढवला व्हॉल्यूम डिक्रीज होतो स्लोली. आणि पॉईंट जो आहे पुढचा आता दॅट पॉईंट एफला, या पॉईंट एफला इथे एफ पॉईंट आहे, हा एफ पॉईंट आहे. एफ पॉईंटला व्हॉल्यूम डिक्रीजेस रॅपिडली. एफ टू जी व्हॉल्यूम रॅपिडली डिक्रीज होतं कारण का, एफ पॉईंटला इथे 21.5 डिग्रीला एफ पॉईंटला गॅस इज गेट कन्वर्टेड इन टू द लिक्विड, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम रॅपिडली डिक्रीज होतं पॉईंट सी जी पर्यंत. जीला मात्र कम्प्लिटली लिक्विड फेज आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा आपल्याला इकडे गॅसियस फेज आहे, इकडे आलं तर गॅस लिक्विड फेज दोघी फेजेस आहे आणि इकडे मात्र लिक्विड फेजेस आहे. पुन्हा पुढच्या टेम्परेचरला 31.1 डिग्री सेल्सिअसला जर आपण पाहिलं तर या पॉईंटपासून इथून आपण सुरुवात करतो. जसं प्रेशर वाढू व्हॉल्यूम डिक्रीज होत जातं आणि ॲट पॉईंट एक्स पॉईंट आपल्याला मिळतो 31.1 डिग्री सेल्सिअसला. इथं मात्र गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये व्हायला लागतं आणि पुढे जर आपण प्रेशर वाढवला तर आपल्याला त्याचं रूपांतर पूर्ण लिक्विडमध्ये होतं. त्याच्यावरती जर टेम्परेचर वाढवलं कितीही प्रेशर असू द्या तर जो काही CO2 आहे इट रिमेन्स इन गॅसियस फेज, तो फक्त गॅसियस फेजला राहतो 35.1 डिग्रीला आणि 48.1 डिग्री सेल्सिअसला. पॅराबोलिक कर्व मिळते म्हणजेच गॅस एक्झिस्ट होतो, त्याच्या फारसं व्हॉल्यूममध्ये स्लोली फरक पडत जातो म्हणजे गॅस हा गॅसच राहतो. म्हणजे 31.1 डिग्रीच्या वरती आपल्याला गॅसच असतो, मात्र 31.1 डिग्रीच्या खाली आपल्याला काय होतं त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. म्हणजे हा एक्स पॉईंट आणि टेम्परेचर 31.1 डिग्री सेल्सिअस जे आहे इट इज अ क्रिटिकल टेम्परेचर. ते काय आहे, क्रिटिकल टेम्परेचर ऑफ द गॅस. नाऊ इट हॅपन्स कंटिन्युअसली. आता बघा आपण काय केलं, गॅस आहे पॉईंट बीला लिक्विडमध्ये रूपांतर होतं, दोघी फेजेस को एक्झिस्ट होतात. पॉईंट सीला आलं तर पूर्ण लिक्विड आहे. म्हणजे इकडे जर आपण आलं इथेही आपण या कर्ववरनं इकडे जर गेलं इथे लिक्विड आहे आणि इकडे जर आलं तर इकडे गॅसमध्ये रूपांतर होतं. आणि या गॅस इथं खाली आलं गॅस आहे, इकडे आलं पॉईंट बीला लिक्विडमध्ये, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड हे कंटिन्युअसली होतं आणि यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी ऑफ स्टेट. यालाच काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी ऑफ स्टेट. मग फ्रॉम द आयसोथर्म्स ऑफ CO2 अँड्र्यूज स्टेटेड दॅट ॲट टेम्परेचर 31.1 degree Celsius and at point X, that is at point X, above which gas cannot be yet liquefied. त्या टेम्परेचरच्या वरती गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये करता येत नाही. म्हणजेच 31.1 degree Celsius is a critical temperature of CO2. Now, in this way, the pressure, volume and temperature relation and the critical phenomena of the CO2 gas is get explained by the Andrews by drawing the isotherms of pressure versus volume at various constant temperatures, and he studied the PVT relation. आणि त्याने अशा प्रकारे मग PVT रिलेशन जे आहे ते गॅसचं स्टडी केलं.
आता पुढच्या वेळेला बघू मग आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी ऑफ स्टेट आणि प्रिन्सिपल ऑफ रिड्यूस्ड स्टेट जे आहे ते आपण बघणार. मग आज आपण वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन घेतली. क्रिटिकल सिच्युएशन, क्रिटिकल फिनॉमिनॉन इन लिक्विड पाहिलं आणि प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर रिलेशन अँड्र्यूजच्या एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने त्याने CO2च्या आयसोथर्म्स प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ॲट व्हेरियस कॉन्स्टंट टेम्परेचरला आपल्याला क्रिटिकल टेम्परेचर किंवा CO2चं कशा प्रकारे आयसोथर्म मिळतात आणि बिहेवियर ऑफ दॅट गॅस कसं कंटिन्युअसली चेंज होत जातं, लिक्विड गॅस टू लिक्विड प्लस गॅसियस फेज, वेपर अँड लिक्विड फेज, नंतर इथे लिक्विड फेज, इकडे पुन्हा गॅसियस फेज, हे कंटिन्युअसली होत जातं. त्याच्यावरून प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी ऑफ स्टेट देखील आपल्याला एक्सप्लेन करता येऊ शकतो. सो लेक्चर पूर्ण बघा. If you have any kind of the difficulties, then ask me on the WhatsApp group. Add your name in the comment. That is important for the attendance. Watch the lecture completely. Till then, thank you very much.